आज आपण काही खास स्रोतांवर नजर टाकणार आहोत. हे प्राचीन भारतीय ऋषीमुनी आणि विज्ञानाचा जो संबंध आहे ना, त्यावर आहेत. हो. असं दिसतंय की म्हणजे हे जे ध्यान, मंत्र, यज्ञ वगैरे गोष्टी आहेत, त्या केवळ आध्यात्मिक नव्हत्या. बरोबर. त्यात म्हणजे काहीतरी वैज्ञानिक तत्व पण होती. अगदी. म्हणजे हे स्रोत काय सांगतात की ऋषींनी फक्त असं निरीक्षण करून किंवा अनुभवातून नाही, तर त्यांची जी देव उपासना होती त्यातून पण अनेक वैज्ञानिक सत्य शोधली. आजच्या चर्चेचा उद्देश हाच संगम उलगडणे आहे. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया सुश्रुत ऋषींपासून. आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी, त्यांचे ते उपासक होते असं मानलं जातं. हो. पण गंमत म्हणजे त्यांना शस्त्रक्रियेचे जनक पण म्हणतात. अगदी बरोबर. आणि हे जे स्रोत आहेत ना, ते असं एक चित्र उभं करतात की कदाचित ह्या उपासनेतून जी प्रेरणा मिळाली असेल, अच्छा, किंवा जी एकाग्रता साधली असेल, त्याने त्यांना शस्त्रक्रियेसारख्या क्लिष्ट विषयात मदत केली असावी. त्यांच्या सुश्रुत संहिता ग्रंथाचा उल्लेख आहे बघा. त्यात म्हणे 300हून अधिक शस्त्रक्रिया. 300? हो. आणि 125 शस्त्र यांचं वर्णन आहे. म्हणजे प्लास्टिक सर्जरी असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, हो हो, या सगळ्याचा पाया त्यांनी घातला. म्हणजे हे साहित्य काय सुचवतंय की भक्ती आणि शरीरशास्त्राचा अभ्यास हे एकत्र आलेलं दिसतंय इथे. खरंच की नाही. म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर त्यातून आलेली ती एकाग्रता कामाला आली असेल. बरं, आता शरीराकडून मन आणि शरीर विज्ञानाकडे येऊया का? पतंजली ऋषी आणि योगशास्त्र. हो, पतंजली. त्यांनी अर्थातच योग, प्राणायाम, ध्यान यावर लक्ष केंद्रित केलं. आणि यामागे सुद्धा विज्ञान आहे असं हे स्रोत मांडतात. म्हणजे आज तर आपल्याला माहीतच आहे की योगामुळे स्ट्रेस कमी होतो. हो, रक्तदाब पण नियंत्रणात राहतो. अगदी. आणि प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासाचं नियंत्रण. हे आपल्या फुफ्फुसांसाठी आणि मानसिक शांततेसाठी किती महत्वाचे आहे. बरोबर. प्राणवायूचा पुरवठा, त्याचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम. तर या स्रोतांप्रमाणे पतंजलींनी ध्यान आणि योगातून मेंदू, श्वसन आणि मन यांचं विज्ञानच समोर आणलं होतं. म्हणजे योगाभ्यास हा काही फक्त शारीरिक व्यायाम नव्हता तेव्हा, पण ते एक प्रकारे मानसिक आरोग्याचं शास्त्र होतं. अच्छा. आता जरा वर बघूया आकाशाकडे. आर्यभट्ट गणित आणि खगोलशास्त्र, बरोबर आहे, ते सुद्धा उपासना आणि पंचांगावर श्रद्धा ठेवणारे होते असं दिसतंय. हो. आणि इथे पण गंमत आहे. स्रोत एक वेगळाच अँगल देतात. त्यांची जी श्रद्धा होती, कदाचित त्यामुळे त्यांना निसर्गात किंवा ह्या ब्रह्मांडातील एक सुसूत्रता, अच्छा, एक नियमितपणा, हो, नियम शोधायला प्रेरणा मिळाली असेल. आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हे महत्वाचं आहे. आणि पायची किंमत अगदी जवळपास अचूक दिली. ग्रहणांचं वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलं. म्हणजे इथं असं दिसतंय की श्रद्धा आणि वैज्ञानिक जिज्ञासा एकत्र चालल्या आहेत. स्रोत असंच नमूद करतात. आणि ह्या वैश्विक नियमांचा संबंध ध्वनीशी पण जोडला जातो का? म्हणजे मंत्रांबद्दल काय म्हणतात हे स्रोत? जसं की ओम आहे किंवा गायत्री मंत्र. हो, त्यावर पण रंजक माहिती आहे. काही स्रोत असं सांगतात की ओमचा जो ध्वनी आहे त्यातली कंपनं, फ्रिक्वेन्सी ती ब्रह्मांडातील नैसर्गिक कंपनांशी मिळती जुळती असू शकतात. आजकाल अॅक्युस्टिक सायन्समध्ये ह्याचा अभ्यास होतोय. अच्छा. एवढंच नाही, तर मंत्रांचा जो नियमित जप असतो त्याने मेंदूवर म्हणजे न्यूरल नेटवर्कवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एकाग्रता वाढते, शांत वाटतं. हे तर न्यूरोसायन्स झालं की. अगदी. हे आता न्यूरोसायन्सच्या अभ्यासात पण समोर येतंय. म्हणजे या स्रोतांनुसार मंत्र हे फक्त शब्द नाहीत, तर ते ध्वनी ऊर्जेचं विज्ञान आहे. अरे वा. म्हणजे ध्वनी कंपनांचा थेट परिणाम आपल्या मेंदूच्या कार्यावर थक्क करणार आहे. बरं, आणि यज्ञ, ती तर पूर्णपणे धार्मिक क्रिया वाटते आपल्याला. त्यात कसं काय विज्ञान? पण हे साहित्य सांगतं की त्यातही विज्ञान होतं. म्हणजे बघा, यज्ञात ज्या विशिष्ट वनस्पती वापरल्या जातात, समिधा, हो, त्यांचा जो धूर होतो त्याने हवा शुद्ध होते, जंतूंचा नाश होतो असं मानलं जायचं. अच्छा, म्हणजे शुद्धीकरण. हो. अग्नीमुळे उष्णता निर्माण होते. आणि मग मंत्रोच्चार आणि अग्नी यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एक प्रकारची ऊर्जा तयार करतं. हे जणू काही हवा शुद्ध करण्याचं, निर्जंतुकीकरणाचं एक प्राचीन तंत्रज्ञानच होतं असं या स्रोतांचं म्हणणं आहे. तर मग एकंदरीत या सगळ्या स्रोतांवर नजर टाकली तर सुश्रुत असतील शस्त्रक्रिया, पतंजली योग आणि मन शरीर विज्ञान, आर्यभट्ट खगोल आणि गणित, मंत्र ध्वनी विज्ञान आणि यज्ञ पर्यावरण विज्ञान, या सगळ्यामध्ये कुठेतरी अध्यात्म आणि विज्ञान एकत्र नांदताना दिसतंय असं वाटतंय.
ऋषींनी त्यांच्या साधनेतूनच वैज्ञानिक शोध लावले असा एक सूर या स्रोतांमधून निघतोय. नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे स्रोत आपल्याला काय सांगतायत की जिथे श्रद्धा आणि तर्क एकत्र येतात ना, आणि अनुभवजन्य निरीक्षण यांचं जे प्राचीन एकत्रीकरण होतं, बरोबर, त्यातून आजच्या काळात आपल्याला ज्ञान मिळवण्याच्या पद्धतींसाठी काहीतरी नवीन दिशा मिळू शकेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, यावर नक्कीच विचार करायला हवा.